प्रियंका विश्वासराव निरगुडे, मॉडेलिंग व संगणकीय विचार. या साहित्यामध्ये मी सायकलचे स्पोक, नंतर रबर, हार्डबोर्ड याचा वापर केलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला त्रिकोण दाखवत आहे. त्रिकोण ABC हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू A, शिरोबिंदू B, शिरोबिंदू C. त्यानंतर त्रिकोणाला तीन बाजू असतात. बाजू AB, बाजू BC, बाजू CA. त्रिकोणाला तीन कोन असतात. कोन A, कोन B, कोन C. आणि तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्यानंतर यामध्ये दिसत आहे की चौकोन आहे. चौकोनाचे नाव आहे चौकोन PQRS. चौकोनाला चार शिरोबिंदू आहेत. शिरोबिंदू P, शिरोबिंदू Q, शिरोबिंदू S, शिरोबिंदू R. त्यानंतर चौकोनाला चार बाजू आहेत. बाजू PQ, बाजू QS, बाजू SR, बाजू RP. त्यानंतर याला चार कोन आहेत जे 90 अंशाचे आहेत. कोन P, कोन Q, कोन S आणि कोन R. यामध्ये आपल्याला या साहित्याद्वारे आपण मोजून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की हा कोन 90 अंशाचा आहे, म्हणजे काटकोन आहे. तर ह्या D त्यासाठी लावलेले आहे. कोनमापक लावलेले आहे. 90 अंश 90 अंश आणि 90 अंश. त्यानंतर चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. हे याच्यावरून दिसते. यामध्ये अजून एक वर्तुळ दिसत आहे. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. एका वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो. वर्तुळाच्या केंद्रबिंदूभोवती असणाऱ्या वक्राकार रेषेला परिघ असे म्हणतात. त्यानंतर वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावर टाकलेला रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळावरील दोन बिंदू जोडून एक रेषाखंड मिळतो. त्याला वर्तुळाचे जीवा असे म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. केंद्रबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्याच्या पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असते. हे यावरून सिद्ध होते. त्यानंतर अजून हा जो त्रिकोण आहे, त्रिकोणाचे बाजूवर्ण आणि कोणावर्ण प्रकार पडतात. त्रिकोणाचे कोणावरून प्रकार पडतात. काटकोन त्रिकोण, ज्यातील एक कोन हा 90 अंशाचा असतो, बाकी कोणी 90 अंशापेक्षा कमी असतात आणि तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. जर एक कोन दिलेला असेल तर आपण सहज दोन कोन दिलेले असेल तर एका कोणाची माप सहज काढू शकतो. A + B + C बरोबर 180 अंश. त्यानंतर आहे लघुकोन त्रिकोण. त्यापैकी ह्या तिन्ही कोणाच्या माप हे 90 अंशापेक्षा कमी असते. त्यानंतर आहे विशाल कोन त्रिकोण. यामधला एक कोन हा 90 अंशापेक्षा मोठा असतो, बाकी कोन हे 90 अंशापेक्षा कमी असतात. त्यानंतर आहे बाजूवर्ण त्याचे प्रकार. बाजूवर्ण त्रिकोणाचे प्रकार पडतात. समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे याच्या तिन्ही बाजू सारख्या असतात. समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या बाजूची लांबी दोन बाजूची सारखी असते आणि एक भिन्न असते. आणि विषमभुज त्रिकोण याच्यामध्ये तिन्ही बाजू ह्या वेगळ्या असतात. त्यानंतर चौकोन आपण बघितला. यामध्ये चौकोनाचे प्रकार सांगितलेले आहे. चौरस, आयत, समभुज आणि समलंब चौकोन. याच्यामध्ये एक राहिलेला आहे समांतरभुज चौकोन. चौरसाचे क्षेत्रफळ आणि परिमिती सांगता येते मुलांना. आयताचे क्षेत्रफळ परिमिती सांगता येते. नंतर त्यांना लांबी असते, उंची असते, हे सुद्धा आपण या साहित्याद्वारे दाखवू शकतो. हे माझे एक साहित्य आहे भूमितीय संकल्पनेसंदर्भात. त्याच्यानंतर हे आहे समांतर रेषा आणि समांतर रेषेवर टाकलेल्या छेदिकेमुळे तयार होणारे कोन. ह्या दोन समांतर रेषा आहे PQ आणि RS आणि यावर मी एक छेदिका टाकलेली आहे. त्याचं नाव आहे X आणि Y. या छेदिकेमुळे 8 कोन तयार झालेले आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ह्या 8 कोन तयार झालेले आहे. सोबत संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन, विरुद्ध कोन आणि रेषेविरुद्ध कोन सुद्धा तयार झालेले आहे. संगत कोनामध्ये 1 नंबरचा कोन कोन 1 हा कोन 5चा संगत कोन आहे आणि हे संगत कोन एकमेकाशी एकरूप असतात. आता हे जे कोनमापक लावलेले या कोनमापकाच्या साहाय्याने मी विद्यार्थ्यांना सांगू शकते की हे एकरूप आहे, म्हणजे यांचे मापक कसे सारखे आहेत. कसे तर हे हा भरला माझा 120 अंशाचा, तर हा सुद्धा एकरूप असल्यामुळे 120चाच भरायला पाहिजे.
120. म्हणजे हे कसे आहेत, एकरूप आहे संगत कोण. एकचा संगत कोण आहे 5, 2चा संगत कोण आहे 6, 4चा संगत आहे 8, 3चा संगत कोण आहे 7. त्यानंतर आहे आंतरकोन. आंतरकोन म्हणजे 2 समांतर रेषा आहे, या समांतर रेषेमध्ये जे कोण तयार होऊ राहिले त्याला आंतरकोन म्हणतो. जसं की 4 आणि 5 हे आंतरकोन आहे, 3 आणि 6 हे आंतरकोन आहे. त्यानंतर युत्क्रम कोन. युत्क्रम कोन म्हणजे काय, जर झेड सारखा आकार तयार झाला तिथं युत्क्रम कोन तयार होऊ राहिले. जसं 1चा युत्क्रम कोन आहे 6 आणि 2चा येतो 5, हे असे 4 तयार होतात. त्यानंतर विरुद्ध कोन. विरुद्ध कोन म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध असलेला. 1चा विरुद्ध येतो 3, 4चा विरुद्ध कोन येतो 2 आणि हे सुद्धा एकरूप असतात. आपण जर मापलं तर त्याचं दोन्ही याचं माप हे सारखंच येते. त्यानंतर 5चा विरुद्ध कोन येतो 7 आणि 8चा विरुद्ध कोन येतो 6.